आपण पाहत आहात महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल महाराष्ट्र न्यूज 18। शेगाव शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पाकरिता शेगाव नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक तर जयश्री काटकर यांनी खरेदी केलेल्या चौकशी होऊन त्यांच्या विरुद्ध तसेच संबंधितांविरुद्ध बळतर्फी व कठोर कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल केली होती। तक्रारमध्ये न्यायालयाने जिल्हाधिकारी बुलढाणा यांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट बुलढाणा। त्या व्यक्तीचे पेरपत्रक 2021, 22, 23, 24 पर्यंत आहे आणि त्या व्यक्तीनं आतापर्यंत त्याचा मोबदला घेतलेला आहे। म्हणजे ना बिकीचा म्हणा तो जो आहे तो ऑनलाईन झालेला आहे। 24 लाही ऑनलाईन झालेला आहे त्या व्यक्तीचा। म्हणजे हे जर जमीन कृषक आहे ते कृषक तुम्ही दाखवून जबरदस्ती हा पैशाचा व्यवहार कशाला करून दिला तुम्ही? हा जमीन गरज नसताना खरेदी कशाला करून दिले? ते त्याला आपलं खामगावचे मुख्याधिकारी शेळके यांच्याकडे चौकशी मागितली त्यांनी, पूर्ण चौकशी करून द्या, कॅन्सल होणे। ते जमीन डबल कृषक झाली। म्हणजे हा बोगस जो कारभार झालेला आहे, याच्यात जो भ्रष्टाचार झालेला आहे हा अत्यंत मोठ्या पैशात झालेला आहे। याच्यावरती नाही 2021 मध्ये जे खरेदी झाली 8 एकर 24 होते ते 22,85,000